हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आम्ही सकाळी निघालो आहे बाहेर. तर आम्ही सगळेजण कुठे जात होतो हे मी तुम्हाला सांगते. आम्ही निघालो आहे आता कल्याणला जायला, कारण की मम्मी पप्पांना जायचं होतं एका लग्नाला आणि पुढे आम्हालाही जायचं होतं ठाण्याला माझ्या एका फ्रेंडकडे. सो चला मी तुम्हाला घेऊन जाते. लेट्स गो. फायनली पोहोचलो होतो कल्याणला आणि तिथे मम्मी पप्पांना ड्रॉप केलं. ते गेले लग्नाला आणि त्याच्यानंतर मग पुढे आम्ही निघालो होतो ठाण्याला जायला. कल्याणवरून आम्हाला हाफ ॲन आवर लागलं ठाण्याला जायला. त्याच्यानंतर मग भेटलो फायनली सिद्धीला. आणि तुम्ही बघा, आता मी इमॅजिनच केलं होतं की ही हसतच येणार कॅमेरा बघून, आणि लिटरली घरात जाईपर्यंत नुसती हसतच होती ही. सो फायनली मग आम्ही गेलो सिद्धीच्या घरी. आणि मग सिद्धी तर कोकणातली आहे, तर त्यामुळे काका काकू दादा वगैरे सगळे आम्हाला मस्त त्यांचे तिकडचे व्हिडिओ दाखवत होते आणि गणपतीपुळ्याचं वगैरे सर्व त्यांनी दाखवलं. त्याच्यानंतर काकूंनी मस्त आमच्यासाठी मेजवानी बनवली होती. आणि ही बघा, जसं काही हिनेच सगळं केलं आहे, नुसतं ताटाला हात लावला. आणि फायनली मग आम्ही बसलो होतो जेवायला आणि मस्त जेवणाचा स्वाद घेतला आम्ही. सिद्धी मॅडमनी थोडासा ब्लॉग बनवायची ट्राय केला. हॅलो. आणि तुम्हाला माहितीच आहे, फ्रेंड्स भेटल्या म्हणजे फोटोशूट कंपल्सरी असतं. तर त्याच्यानंतर आम्ही फोटोशूट केलं आणि मग काकांनी परत आम्हाला सगळे मस्त त्यांचे गावाकडचे वगैरे व्हिडिओज दाखवले. खूप छान वाटलं, खूप मस्त वातावरण आहे कोकणात. असं वाटलं की आत्ताच जाऊ फिरायला कोकणामध्ये. त्याच्यानंतर मग काकूंनी ओटी भरली आणि मग सिद्धी आली आमच्यासाठी मस्त गिफ्ट घेऊन. तर गिफ्ट्समध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला नंतर ओपन करून दाखवते, बघा. त्यानंतर मग निघालो होतो परत घरी जायला आणि जाता होतं सियाचं घर. तर मग सियाला भेटल्याशिवाय कसं काय जाणार. मग आम्ही गेलो होतो सियाकडे आणि बघा सियाची मस्ती लगेच सुरू झाली होती. सगळ्यांना बघून खुश झाल्या. देन फायनली निघालो घरी जायला आणि घरी पोचलो. आणि आता याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की सिद्धीने गिफ्टमध्ये मला काय दिलं आहे. चला तर बघूया. दोन्ही गिफ्ट खूप मस्त होते, मला तर फार आवडले. तुम्हाला कसे वाटले गिफ्ट बघून हे नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय.